नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते। चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या। कल्याणमध्ये कोट्यावधींची हेरोईन जप्त, मुख्य पुरवठादारासह 5 जण अटकेत। कल्याण परिमंडळ 3च्या अँटी नार्कोटिक्स पथकाने मोठी कारवाई करत सुमारे 34,18,84,000 रुपये किमतीचे 9 किलो 768 ग्राम हेरोईन जप्त केले आहे। या प्रकरणी मुख्य पुरवठादार अमजद युसूफ पठाण याच्यासह 5 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या कारवाईमुळे कल्याण ते मुंबईपर्यंत पसरलेल्या मोठ्या अंमली पदार्थ रॅकेटचा उलगडा झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे। 1 एप्रिल रोजी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्ती दरम्यान सांगलेवाडी रोडवरील स्मशानभूमीजवळ 2 संशयित युवक आढळले होते। पोलिसांना पाहताच त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र अँटी नार्कोटिक्स पथकाने पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले। झडती दरम्यान 9 किलो 236 ग्रॅम हेरोईन आणि 39,000 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली। पुढील तपासात आरोपी कासिम वसईकर यांच्या शहापूर येथील घरातून आणखी 531 ग्रॅम हेरोईन हस्तगत करण्यात आले। चौकशीत या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अमजद पठाण असल्याचे निष्पन्न झाले असून तो नाशिकमधून अंमली पदार्थांचे जाळे चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी कासिम वसईकर, कृष्णा हळेमणी, अमजद पठाण, गणेशन जंगमार उर्फ अण्णा आणि सद्दाम शेख यांना अटक करण्यात आली आहे। अमजद पठाण याच्यावर खून, NDPS आणि मकोका अंतर्गत सुमारे 20 गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या। आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा। आजसाठी इथेच थांबूया। आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज। नमस्कार।